हे एक ठरवून केलेलं विषय आहे. डायरेक्टली पक्षश्रेष्ठींचा फोन आला आणि आम्ही माघार घेतली. महाविकास आघाडी म्हणून आमच्या बाबतीत भूमिका काय? लढाई फक्त स्मरणात त्याच राहतात ज्या लढून हारल्या जातात. पुण्यात तर हे दुसऱ्यांदा 4 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दुसऱ्यांदा हा विश्वासघात झाला आहे पुण्यात. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांचा काल बिनविरोध निवड झालेली आहे आणि या निवडीनंतर आता महाविकास आघाडीमध्ये खरं तर नाराजी नाट्य पाहायला मिळते. या अगोदर राष्ट्रवादी म्हणजे महायुती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये हे नाराजी नाट्य होतं. मात्र निवडणूक पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळते. कारण याचं कारण म्हणजे काल राष्ट्रवादी अजित शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटावर मोठे आरोप केले होते आणि या आरोपानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांनी देखील आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं उघडपणे स्पष्टपणे जाहीर केलेले. आपल्यासोबत वसंत मोरे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर त्या निवडणूक पार पडली, विक्रम काकडे यांचा बिनविरोध विजय झालेला आहे. सगळ्या विजयाकडे कसं बघता? कारण या अगोदर मोठं नाराजी नाट्य देखील पाहायला मिळत होतं. या नाराजी नाट्यानंतर देखील आता त्यांचा बिनविरोध निवड झाली. हे एक ठरवून केलेलं विषय आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही की काही गोष्टी ठरवल्याशिवाय उमेदवारी इथं मागितली जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे श्रीकांत पाटील हे जे उमेदवार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार नव्हते, तर ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. जर तुम्ही महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी भरली होती तर तुम्ही माघार घेताना महाविकास आघाडीच्या लोकांसोबत बोलणं, काँग्रेससोबत बोलणं, आमच्यासोबत बोलणं हे त्यांना क्रमप्राप्त होतं. परंतु त्यांनी तसं न करता डायरेक्टली पक्षश्रेष्ठींचा फोन आला आणि आम्ही माघार घेतली अशा प्रकारे त्यांनी जाहीर केलं आणि माघार घेतली. त्यामुळं महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले. तिकडे ठाण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने वॉकआउट केला. तिकडंसुद्धा त्यांनी माघार घेतली आणि तिकडं शिवसेनेचे पाठक तिकडे निवडून आले. आता राहिला विषय साताऱ्याचा. मग साताऱ्यामध्ये जर आपण गणितं पाहिली तर साताऱ्यामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने जर वेगळी काही भूमिका घेतली मतदानाच्या संदर्भामध्ये तर तिथं अभयसिंह जगताप जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार आहेत तर ते तिकडे निवडून येऊ शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही एक तुला एक मला एक तुला असं जर केलं असेल तर मग महाविकास आघाडी म्हणून आमच्या बाबतीत भूमिका काय किंवा आम्ही काय भूमिका घ्यायच्या? जे महानगरपालिकेमध्ये आम्ही भोगलं तेच 4 महिन्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचे या मतदान प्रक्रियेमध्ये या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भोगावं लागले. साताऱ्याचा तुम्ही आत्ता विषय काढला. साताऱ्यामध्ये शिवसेना असेल आणि भाजप असेल त्यांच्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसफूस चालू असल्याचं पाहायला मिळते. याच गोष्टीचा फायदा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घेतला जातो का? 100% घेतलेला असू शकतो आणि त्याला काय आता जास्त लांब जाण्याची आवश्यकता नाही. लवकरच मतदान होईल आणि त्या मतदानामध्ये जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने जर तिकडं राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली आणि त्या ठिकाणी जर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे अभयसिंह जगताप आमदार झाले तर मला वाटते की मग भारतीय जनता पार्टीला त्यांचं अस्तित्व दाखवण्याचं काम शिवसेना एकनाथ शिंदे साहेब पक्षाच्या त्या ठिकाणच्या म्हणजे साताऱ्यातल्या लोकप्रतिनिधींनी केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आत्ता तुम्ही जसं म्हणाला की सातारा आणि सांगली आणि सातारामध्ये शरद पवार गट सत्तेतील महायुतीतील घटक पक्षांना मदत करू शकते. मग शरद पवार गटाकडून स्थानिक परिस्थिती बघून राजकारण केलं जाते का? नक्कीच. पुण्यामध्ये तर त्यांना आमचं काही का होईना काउंटिंग तर होतंच ना. पुण्यामध्ये काउंटिंग तर होतंच. मग जे आरोप आत्ता झाले घोडे बाजाराचे ते तर कमीत कमी झाले नव्हते. आणि असे लढाई फक्त स्मरणात त्याच राहतात ज्या लढून हारल्या जातात. न हारता जर तुम्ही एखादी लढाई घरात बसून जर गप्प बसणार असताल तर मग त्या लढाया लक्षात राहत नाही आहेत. आणि तशाच प्रकारे आज इथं पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये झाले. एक प्रकारे मी ठाण्याचं काय सांगू शकणार नाही, पण पुण्यात तर हे दुसऱ्यांदा 4 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दुसऱ्यांदा हा विश्वासघात झाला आहे पुण्यात. म्हणजे महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांच्या पाठीत खंजीर खूप बसला आहे. 100% हा पाठीत खंजीरच आहे. कारण नुकत्याच झालेल्या 4 महिन्यापूर्वीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये 2 दिवस अगोदरपर्यंत सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आमच्याबरोबर आमच्या मांडीला मांडी लावून वाटपसाठी बसत होते, जागा वाटपासाठी बसत होते. अगदी तुम्हाला कोणची आम्हाला कोणची, तुला 3 घे मला 2 घे अशा प्रकारचं आमच्या संघ वाटप झालं होतं. मग त्याच्यामध्ये अंकुशांना काकडे होते, विशाल तांबे होते किंवा बापू पठारे होते. ही जबाबदार लोक होती ना राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे शहरातली त्या ठिकाणी. मग आता जर एवढं सगळं असताना 2 दिवस अगोदर फायनल करायचं आज आणि 2 दिवस अगोदरच ही लोकांनी फोन बंद करून टाकले. मग तसंच आत्ता पण झालं ना की काल शेवटचा दिवस होता
आणि शेवटच्या दिवशी तुम्ही फॉर्म दोन्ही ठिकाणी माघार घेतले आणि महायुतीला एक प्रकारे मदत झाली. काल जेव्हा श्रीकांत पाटलांनी अर्ज अगदी 10 मिनिटं बाकी असताना अर्ज माघारी घेतला त्यावेळी तुमच्याशी आणि प्रशांत जगतापांशी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काही चर्चा झाली होती का? काही दादांचं मला माहीत नाही, परंतु माझ्यासोबत तर झालं नाही काय, किंवा माझ्या पक्षाच्या नेत्यांसोबत सुद्धा कोणासंग झाली नाही. जर माझ्या पक्षाच्या नेत्यांबरोबर झाली असती तर आमच्या आदरणीय संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर आमदार यांच्याबरोबर झाली असली पाहिजे होती, कारण ते पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांना मी ज्यावेळेस ही घटना सांगितली की साहेब असा असा मला प्रेसचा फोन येतो आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी वॉकआउट केलं आहे, तर आपली त्या बाबतीत भूमिका काय सांगायची, त्यांना त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला. अरे असं कसं काय झालं, म्हणजे याचा अर्थ आमच्या वरिष्ठांनासुद्धा काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या. राष्ट्रवादी शरद पवार गट परिस्थिती बघून राजकारण करते, मग पुण्यातील देखील परिस्थिती बघूनच त्यांनी विक्रम काकडेंना मदत करून बिनविरोध निवडून आणले का? भाऊबंदकी करत आहे हे, भाऊबंदकी होती ही भाऊबंदकी आहे. जी भाऊबंदकी त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वाटलं की अजितदादांनी साथ घातली. आता दादा असते तर गोष्ट निराळी होती. दादांनी त्या टायमाला साथ घातली आणि तुम्ही लोक जाऊन त्यांच्यासोबत बसला. आतासुद्धा कदाचित वहिनींनी फोन केला. मग श्रीकांत पाटील, मला आता इथंच कळालं की श्रीकांत पाटील कदाचित असं म्हटलं वाटतं की वहिनींनी मोठ्या साहेबांना फोन केला होता, पवार साहेबांना फोन केला होता, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे ही एक प्रकारची भाऊबंदकीच आहे ना. मग जर तुमच्या राजकारणामध्ये भाऊबंदकी येऊन जर आमच्यासारख्यांचं हाल होणार असेल, आमच्यासारख्यांचं नुकसान होणार असेल, तर मग सोबत कशा करता राहायचं. आत्ता तुम्ही म्हणालात की मागच्या 4 महिन्यामध्येच राष्ट्रवादी शरद पवार गटांकडून 2दा पाटीत खंजीर खुपसण्यात आला आहे. नेमकं महाविकास आघाडीमध्ये मागच्या 4 महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून ते आत्तापर्यंत नेमकी कोणत्या मुद्द्यांवरून धुसफूस चालू आहे? तर धुसफूस कोणत्या मुद्द्यांवरनं असा मुद्दाच नाही आहे. महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये सगळं काही सुरळीत चाललं होतं. बिघडलं कुठं नेमकं? त्यांनी फोन बंद केले ना. बिघडलं काय बिघडलं आम्हालाच कळायला मार्ग नाही, कारण 2 दिवस फॉर्म भरायला सुरुवात होणार होती. जागा वाटप फार निश्चित झालं होतं की किती जागा घ्यायच्या. जर 169-170 जागा होत्या तर त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाने समान जागा वाटप करायच्या, म्हणजे 55 जागा प्रत्येक पक्षाने घ्यायच्या असं ठरलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने 55 घ्यायच्या, आम्ही 55 घ्यायच्या, काँग्रेसने 55 घ्यायच्या आणि उर्वरित एका दुसरी जागा इकडे तिकडे करायची. जर असं त्यावेळेस ठरलं होतं आणि अचानकपणे यांनी फोनच बंद करून टाकले. मग त्याच्यामध्ये कारणच नाही ना. आणि महाविकास आघाडी जर असेल पुण्यामध्ये तर मग महाविकास आघाडीमध्ये आत्तापर्यंत पुण्यामध्ये अनेक प्रश्न महानगरपालिकेमध्ये झाले. अनेक प्रश्नावरती शिवसेना म्हणून आम्ही आंदोलनं केली. मग त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकाने वेगवेगळी आंदोलनं केली ना. महाविकास आघाडी म्हणून जर आपण भारतीय जनता पार्टीसारख्या बलाढ्य पक्षाच्या विरोधात उभे राहत असू तर आपल्याला सभागृहामधले काय विषय चालले आहेत, महानगरपालिका म्हणून शहराच्या कोणत्या विषयांवरती आपण आंदोलनं केली पाहिजेत, यासाठी महाविकास आघाडी म्हणून एखादी मीटिंग महिन्यातून 1-2दा मीटिंग झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यावरती महाविकास आघाडी म्हणून जर सगळ्यांनी भूमिका घेतली तर मला वाटतं की त्याला एक चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये एकीसुद्धा दिसू शकते. 15 काँग्रेसचे नगरसेवक आहेत, 3 राष्ट्रवादीचे आहेत आणि 1 शिवसेनेचं आहे. म्हणजे काही केलं तरी 19-20 नगरसेवकांची संख्या महाविकास आघाडी म्हणून महापालिकेत आहे ना. एकंदरीत तुमच्या बोलण्याचा सुरू असा आहे की राष्ट्रवादी शरद पवार गट परिस्थिती बघून राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल यांच्याशी जुळतं हे घेतं. त्यांना सवय झालेली आहे जुळतं घेण्याची. मला वाटतं म्हणजे तुमचा आरोप हा पक्का आहे की ते जुळतं घेतात. मग काय केलं याच्या वेळेस. आता महानगरपालिकेला मला मदत कोणाला झाली. जो आकडा जो आकडा भाजपने सांगितला होता 120 नगरसेवकांचा, 119 निवडून आले. मग त्या टायमाला जर आम्ही एकत्र लढलो असतो, ते जर आमच्याबरोबर एकत्र असते, ते चित्र वेगळं असतं. तर 100% पुणे शहराचं वेगळं झालं असतं. 100च्या आतमध्येच भारतीय जनता पार्टी राहिली असती आणि आम्ही तिघं मिळून चांगली संख्या पुण्यामध्ये काढू शकलो असतो. त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आडमोठी भूमिका घेतली. आडमुठी नाही, काहीतरी मला वाटतं की नियोजनबद्ध पद्धतीने भूमिका घेतली असेल. आडमुठी भूमिका शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष घेणार नाही, ते नियोजनबद्ध भूमिका घेतात. आता इथून पुढे आता सध्या तर महाविकास आघाडी पुण्यामध्ये धुसफूस पाहायलाच मिळते. तुम्ही संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याशी काही संपर्क साधला आहे का? त्यांच्याकडून काही तुम्हाला तशा सूचना देण्यात आल्यात का? सूचना काही नाही, परंतु कालच्याला ज्या टायमाला मी त्यांना हा प्रश्न सांगितला की साहेब मला प्रेसकडनं फोन येतात आहे, तर मला विरोधात भूमिका न बिंदास घ्या म्हटलं. मला भूमिका घ्या म्हटलं, कारण घ्यावीच लागेल ना. जर काहीतरी बोललं पाहिजे ना. तुम्ही जर महाविकास आघाडीमध्ये तुम्ही अशा प्रकारे करणार असाल तर मग आम्ही पण तुमच्या पापाचे धनी झालो असं म्हणता येईल ना. असंच म्हणतील लोक की हे काय, हे फक्त तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, असे यांच्या एकमेकांच्या भूमिका चालू आहेत.
तर शिवसेना ठाकरे गटाची इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून पुणे शहरामध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे? उघड माझी उघड भूमिका या शहरामध्ये महापौर जर तुम्ही पाहिला तर हा महायुतीचा आहे, भाजपचा महापौर आहे आणि विरोधी पक्षनेता पाहिला तर तो सुद्धा महायुतीचाच आहे. म्हणून या शहरामध्ये महापौर महायुतीचा आहे, विरोधी पक्षनेता महायुतीचा आहे. म्हणून विरोधी पक्ष नेता जरी त्यांचा असला तर विरोधी पक्षाची भूमिका ही एकटा शिवसेना पुणे शहरामध्ये घेताना दिसणार आहे आणि दिसती आहे. सातत्याने मी भूमिका घेतो आहे. मला वाटते की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जर वाटत असेल की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत तर मागच्या 4 महिन्यामध्ये आपण कुठल्या भूमिका घेतल्या आहे? एकही भूमिका आपण घेतलेल्या नाही. एकही मीटिंग आपली महाविकास आघाडी म्हणून झाली नाही. महाविकास आघाडी म्हणून एखादी भूमिका घेतली पाहिजे. एखाद्या प्रश्नावरती आपण करताना आपण एकत्र आलो पाहिजे. नीटसारखा एवढा मोठा प्रश्न झाला त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेची भूमिका घेतली. मेलोडीचा विषय झाला किंवा इंधनाचा विषय झाला, या सगळ्या विषयावरती शिवसेना सातत्याने भांडताना दिसते आहे. परंतु हेच भांडण जर महाविकास आघाडी म्हणून एकत्र केलं तर याला चांगली ताकद मिळू शकते. नक्कीच आपण जर बघितलं तर वसंतदादा मोरे आपल्यासोबत होते. अगदी काही मागच्या 4 महिन्यांपासून म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापर्यंत महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमच्या पाठीत नेहमीच म्हणजे आतापर्यंत जवळपास 2दा खंजीर खुपसण्यात आलेला आहे. कालच्या निवडणुकीत देखील अशीच वागणूक आम्हाला मिळाली आणि आता इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेता म्हणून आता शिवसेना खंबीर भूमिका बजावेल. त्यामध्ये वसंत मोरे यांच्याकडून आता खरं तर उघडपणे ही गोष्ट जाहीर करण्यात आलेली आहे. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.